पहलगाम हल्ल्याची मुंबईत पुनरावृत्ती. धर्म विचारून केले चाकूचे वार. मुंबईत लोन वुल्फ अटॅक. कलमा पढा क्या असं विचारत मीरा रोड मध्ये एका जिहादीनं पहलगाम हल्ल्यासारखाच भ्याड हल्ला करून दोघांना जखमी केलाय. वेळ पहाटे 4:15 वाजता. ठिकाण नयानगर मीरा रोड. मीरा रोडच्या नयानगर मधील बोखाट रुग्णालयाच्या मागे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आरोपी झैन जुबेर अन्सारी आला. त्यानं तिथं असलेल्या 2 सुरक्षा रक्षकांना थेट कलमा वाचता येतो का, नमाज पठण करता येतं का असा सवाल केला. गोंधळून गेलेल्या या सुरक्षा रक्षकांनी नाही म्हटल्यावर या जिहादीनं थेट चाकू काढला आणि सपासप वार करायला सुरुवात केली. यावेळी जखमी झालेला सुरक्षा रक्षक बचाव बचाव म्हणत वाचवण्यासाठी सगळ्यांनाच हाका मारत होता. परंतु या हल्लेखोराला कुठलीच दयामया नव्हती. तो त्याच्या मागे मागे पळू लागला आणि पुन्हा त्याला गाठून त्याच्यावर त्यानं हल्ला केला. त्याच वेळी दुसरा सुरक्षा रक्षक हा हल्ला पाहून आपला जीव वाचवण्यासाठी केबिनच्या दिशेनं पळाला. पण हल्लेखोरानं केबिन मध्ये घुसून त्याच्यावर वार करत त्यालाही रक्तबंबाळ करत आपलं मिशन पूर्ण केलं. मिश्रा जी करके थे ना, उनको ज्यादा लगी थी और जो सुब्रतो सिंह था उनका ज्यादा नहीं लगा, बच गए थे. उनको मैं डायरेक्ट फौरन टेम्बो हॉस्पिटल पहुंचा के मैं आ गया था. और तो कोई भी नहीं था यहाँ पे, मैं अकेला ही था. बाद में फिर सब आ गए थे. बस जितना मेरे को मालूम पड़ा कि ऊपर से साइको था, पागल था के और कुछ सवाल मार रहा था. बस इतना ही मालूम पड़ा. घडल्या घटनेनंतर पोलिसांनी ऍक्शन मोड मध्ये येत या हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर हा सगळा प्रकार लोन वुल्फ हल्ल्याचा असल्याचं आता समोर आलंय. आता हा लोन वुल्फ हल्ला म्हणजे काय पहा. लोन वुल्फ हल्ला करणारा हल्लेखोर कोणत्याही संघटनेचा अधिकृत सदस्य नसतो. तो एकटाच असतो. इंटरनेट सोशल मीडियाद्वारे कट्टर विचारांकडे आकर्षित होऊन तो असे हल्ले करतो. अनेकदा हल्लेखोरांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचं समोर आलंय. हा हल्ला करताना हल्लेखोर चाकू, गाडी सारख्या साधनांचा सहज वापर करतो आणि हल्ल्याचं सोशल मीडियावर लाईव्हही करतो. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवण्यात आल्यानंतर जी माहिती समोर आली त्यानं तर धडकीच भरली आहे. कारण सर्वसामान्य नागरिकांच्या वेशातला हा आरोपी अन्सारी दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचं तपासामध्ये समोर आलंय. त्याचा थेट ISIS शी कनेक्ट असल्याची धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे. अन्सारीच्या घरात हस्तलिखित नोट्स लॅपटॉप सापडलाय. त्यामधील नोंदीनुसार त्याची ISIS या दहशतवादी संघटनेत सामील होण्याची इच्छा होती. आरोपी अन्सारी हा विज्ञान शाखेचा पदवीधर असून तो अनेक वर्ष अमेरिकेमध्ये राहिलाय. त्याला परदेशात नोकरी न मिळाल्यामुळेच तो भारतात आला आणि मीरा रोड मध्ये एकटाच राहून केमिस्ट्रीचं ऑनलाईन कोचिंग देण्याचं काम करत होता. यावेळी तो इंटरनेटच्या माध्यमातून कट्टरपंथी बनल्याचा संशय असून त्या दिशेनं तपास सुरू झालाय. पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होताच मुंबईच्या शेजारी असलेल्या मीरा रोड येथील घडलेल्या घटनेनं संपूर्णतः तपास यंत्रणेची झोप उडवली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये जिहादीची फॅक्टरी सुरू करणाऱ्यांना, दहशतवाद्यांच्या आकांना आता यांच्या मुसक्या आवळण्याची वेळ आली आहे. लोन वुल्फ या घटनेनंतर देशातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याची वेळ आली आहे. म्हणून आम्ही सामदेव न्यूज, मीरा रोड.